श्री वडची आई शिमगोत्सव भाग 3 पहिल्या रोमाटानंतर दुसऱ्या दिवशी देवी श्री वडची आई, श्री एकवीरा देवी, श्री रवळनाथ, श्री संगोबा, श्री ब्राह्मणदेव यांना अलंकारांनी सजवून पालखीत बसविले जाते. त्यानंतर पालखी सर्व स्थळांच्या म्हणजेच गावातील इतर देवतांच्या भेटीला जाते. स्थळभेट झाल्यानंतर पालखी पूर्व परंपरेनुसार मानकऱ्याकडे जाते. त्यानंतर 12 दिवस पालखी सर्व वाड्यांमध्ये घराघरांमध्ये फिरत असते. यावेळी भाविकांची गाऱ्हाणी देवासमोर मांडली जातात. देवासमोर नवस बोलले जातात व फेडले जातात. यावेळी पालखीबरोबर आलेल्या बाळगोपाळांना भोजन दिले जाते. याला खेळी जेवण असेही म्हणतात. पालखीचा प्रसाद म्हणून गूळ खोबरे देण्याची प्रथा आजही गावात आहे. पालखीबरोबर परंपरागत तमाशा असतो. यात डफली, घुमट, नाल, चिपळी, झांज या वाद्यांवर सुंदर अशी पौराणिक गाणी गायली जातात. नाचा मुलाचा, गोमूचा नाचही यावेळी काढला जातो. पालखीचे 15 दिवस नाचा मुलगा व भगव पेंडा घेणारा निशाणवाला पादत्राणाशिवाय रखरखत्या उन्हातून देवाबरोबर फिरत असतात. हा परंपरा व भक्ती यांचा जणू मिलापच. अनेक ठिकाणी पालखी म्हणजेच देव नाचविला जातो तेव्हा पालखीवरती फुले उधळली जातात. भाग 4 लवकरच येत